काल जो एबीपी माझाचा जो सर्वे आला, तो सर्वे म्हणजे लोकांना, जनशक्तीला किंवा इथल्या जिल्ह्यातल्याच म्हणजे जनतेला धरून तो सर्वे नाही आहे. कारण आम्ही डेली आता प्रचारामध्ये आहोत. आम्ही जवळजवळ आमच्याकडं डे टू डे गावागणीच आम्ही सर्वे करतोय. एकंदरीत जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे खासदारावर नाराजी आहे. लोकांना वाटतं की 20 वर्षापासून दोनदा आमदार, दोनदा खासदार आणि 20 वर्षापासून रोड करू शकले नाहीत. आणखीनही कुठे म्हणजे परभणी शहरामध्ये कसल्याही प्रकारचा रोड नाही, कसल्या प्रकारची नाली नाही. महापालिका आहे, महापालिकेमध्ये साधं कुठला हॉस्पिटल नाही, चांगली शाळा नाही. अशा अनेक म्हणजे समस्यांनी हा जिल्हा म्हणजे घरसलेला आहे. ही अवस्था आहे. आणि अशा अवस्थेमध्ये आपण जर आमच्या उमेदवाराकडे जर बघितलं, आमचे सन्माननीय आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जानकर साहेब हे सुशिक्षित आहेत. एवन ते इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत, ते गोल्ड मेडलिस्ट आहेत ते, आणि त्यांना जवळजवळ कमीत कमी 17 भाषावर प्रभुत्व आहे त्यांचं. आणि त्यामुळे सर्व जिल्ह्यामध्ये गावोगाव, ग्रामीण असेल, जिल्हा असेल, शहर असेल, एवढा त्यांना म्हणजे सपोर्ट मिळतोय. आणि प्रचार यंत्रणेमध्ये आम्ही खूप पुढे आहोत. आणि जवळजवळ आजच्या परिस्थितीला जर बघितलं तर 60% आज महादेव जानकर आहेत. कुठेतरी 35-36% जे खासदार जे आजी आहेत ते आहेत. आणि बाकी इतर कमीत कमी 5-7% इतर लोक, 7-8% इतर लोक आहेत. त्याच्यामुळं मी खात्रीनं आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो, आपला जो सर्वे होता तो सर्वे जनतेला धरून नाहीये. आणि मी आपल्याला म्हणजे खात्रीलायक सांगतो की आम्ही कमीत कमी 2 लाख वोटनं आम्ही जिंकतो ही जागा परभणीची. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.